राज्यभरात एकामागोमाग एक होणारे गोळीबार आणि गुंडांचा हैदोस यावरून राज्य सरकारवर सध्या टीकेची झोड उठली आहे। मुळशीमधल्या शरद मोहोळ हत्याकांड, उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून केला गेलेला गोळीबार आणि आज अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार, या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटले बघूया। पहिली घटना मुळशीला घडली, ते गुंडच प्रवृत्तीचे होते, गुंडांनीच गुंडांचा काटा काढला, हे तर खरं आहे ना? का दुसरं कोण आलं होतं? उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात आलेली आहे आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारातनं झालंय, कारण ते तर निवांत पोलीस स्टेशनला बसलेले तिथेही आपल्याला दिसतंय। बरं, त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणजे खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून, कारण आत गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिव्हॉल्वर होती, त्याने काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही, नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही। तुम्हाला शेजारी बसलाय, आपल्या गप्पा चाललेल्या आहेत, आपण तिथं चॅनलला बोलतोय, आता तुम्ही मी गप्पा मारतोय, पुन्हा त्याच्यामधनं एक जण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे, असं काही कोण नाही। आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, असेच ओळख चांगली आहे, आम्ही असं महिलांना करणार, आम्ही असं करणार, हे सगळं त्याच्यामध्ये ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।